नाशिकमध्ये घरगुती गणेश विसर्जनासाठी महापालिकेने स्वतंत्र व्यवस्था केली होती। त्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। देखील अत्यंत भक्तिमय वातावरणात आपल्या लाडक्या गणरायाला गणेश भक्त निरोप देत आहेत। मी नाशिकच्या चोपडा लॉन्स या भागामध्ये आहे। इथे महापालिकेने खरं तर कृत्रिम तलावाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि प्रदूषण टाळण्यासाठी कृत्रिम तलावामध्येच गणपती विसर्जन करा अशा पद्धतीचं आवाहन करण्यात आलेलं आहे। आणि त्याच पद्धतीने गेल्या अनेक वर्षांपासून देव द्या देवपण घ्या हा जो आहे तो उपक्रम हे नाशिकमध्ये राबवण्यात येतो। या सगळ्या उपक्रमांतर्गत मूर्ती जी आहे ते विसर्जन न करता दान करा अशा पद्धतीचं आवाहन जे आहे या सामाजिक संघटनांकडून केला जातोय। माझ्यासोबत आकाश आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून आकाश हा संपूर्णपणे जे उपक्रम हे एकूणच राबवत असतो। कसा प्रतिसाद आहे या संपूर्ण उपक्रमाला? देव द्या देवपण घ्या उपक्रमास यंदाचं 15वं वर्ष आहे। पाऊस चालू आहे नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणावर आणि सकाळपासून पाहतो आम्ही मोठ्या संख्येने नाशिककर या ठिकाणी येऊन मूर्ती दान म्हणून आमच्याकडे देत आहेत। एकंदरीतच आम्ही 10 दिवस जी जनजागृती केलेली होती त्याचा चांगला प्रतिसाद नाशिककरांच्या वतीने पाहायला मिळतो आणि नाशिककर मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे येऊन या ठिकाणी मूर्ती संकलन केंद्रावर येऊन मूर्ती दान म्हणून देत आहेत। एक अत्यंत चांगला उपक्रम आहे। मागच्या वर्षी एकूण 2 लाखहून अधिक गणेश मूर्ती लोकांनी दान केलेले होते आणि याही वर्षी हे चांगला प्रतिसाद आहे। एक अशा पद्धतीची माहिती हे लोकांनी दिलेली आहे। हे बघा, हे आतापर्यंत खूप मोठ्या प्रमाणात हे जे मूर्ती आहेत गणेश मूर्ती जी आहे ते लोकांनी दान केलेले आहेत। देव द्या देवपण घ्या हा उपक्रम आहे आणि या जे उपक्रम अंतर्गत आतापर्यंत नागरिकांचा हे चांगला प्रतिसाद मिळतोय अशा पद्धतीची माहिती या लोकांनी दिलेली आहे। प्रदूषण टाळण्यासाठी मूर्ती दान करा अशा पद्धतीचं आवाहन या सगळ्या लोकांकडून करण्यात येतोय आणि आज तरी या सगळ्या जे उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं आपल्याला नाशिकमध्ये बघायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक सह मी किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।